नमस्कार विद्यार्थी मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण बघा पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करून घेणार आहोत. यामध्ये आपण महत्त्वाचे जी केचे आणि आताचे जे काही ट्रेंडिंग करंट अफेअर्स आहेत याचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया मित्रांनो. तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवायचा आहे. भरती कधीही पडू शकते. ग्राउंडवर जोर द्यायचा आहे आणि अभ्यास देखील चालू ठेवायचा आहे. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. आताच बघा जे काही आपले चव्हाण होते, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला, तर ते बघा विधानसभा सदस्य होते. त्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेला आहे. तर बघा विधानसभा सदस्य आपला राजीनामा हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे किंवा सभापतीकडे सोपवतात. तर उत्तर काय असणार आहे आपलं? विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती, पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बघा विधानसभा अध्यक्ष कोण आहेत आपले? राहुल नार्वेकर. ठीक आहे. करंट अफेअर्स या ठिकाणी आपण कव्हर करून घेतो. तर राहुल नार्वेकर आपले विधानसभा अध्यक्ष आहेत, जे आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला यांच्याकडे आणि आता त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नांची आपण ना शेवटी रिव्हिजन करून घेणार आहोत. ती रिव्हिजन तुम्ही पूर्ण बघायची आहे. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला पाठ झालेच म्हणून समजायचे. ठीक आहे. हा व्हिडिओ बघा, नंतर शेवटी रिव्हिजन देखील बघा. तर पुढील प्रश्न आहे बघा, कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात? तर मित्रांनो वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते. बघा वर्धा व वैनगंगा नाव लक्षात ठेवा. या दोन नद्या जेव्हा एकत्र येतात त्यानंतरचा प्रवाह जो आहे तो प्राणहिता नावाने ओळखला जातो. ठीक आहे. सेम इन्सिडेंट बघा अलकनंदा व भागीरथी या दोन नद्यांचा आहे. तर बघा या दोन नद्या जिथून एकत्र होतात व तिथून पुढचा प्रवाह हा गंगा या नावाने ओळखला जातो. मित्रांनो प्रश्न याआधी भरपूर वेळा विचारलेला आहे या नद्यांवर. गंगा नदी कोणत्या दोन नद्यांनी मिळून बनलेली आहे? गंगा नदी कोणत्या दोन नद्यांपासून तयार झालेली आहे? तर बघा अलकनंदा व भागीरथी या दोन नद्यांपासून गंगा ही नदी तयार झालेली आहे. ठीक आहे. उत्तराखंडमध्ये गंगोत्री या ठिकाणी उगम आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली? तर मित्रांनो 1844ला केलेली आहे. पर्याय क्रमांक बी 1844ला दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सुप्रसिद्ध रांधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर मित्रांनो हा जो रांधा धबधबा आहे तो प्रवरा या नदीवर स्थित आहे. पर्याय क्रमांक डी प्रवरा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रवरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारलं तर बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगरचं नियोजित नाव काय आहे? अहिल्यानगर. ठीक आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 17,048 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी होतो. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे प्रवरा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 25 डिसेंबर 1927. पर्याय क्रमांक बी 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी जी काय परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये आंबेडकरांनी मनुस्मृती या हिंदू ग्रंथाचे दहन केलेले आहे. ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा 25 डिसेंबर 1927. ठीक आहे मित्रांनो, ज्या परिषदेत हे दहन करण्यात आले त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष कोण होते? दीपू गायकवाड. लक्षात ठेवा स्वागत अध्यक्ष दीपू गायकवाड हे होते. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवायची. दुसरी बघा 25 नोव्हेंबर 1926 महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता दैनिक दल स्थापन केलेलं आहे. समता दैनिक दल. ठीक आहे. कुठे? नागपूर या ठिकाणी समता दैनिक
दल स्थापन केलेलं आहे 25 नोव्हेंबर 1926. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटी रिव्हिजन नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रश्न पाठ होऊन जातील. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित नव्हते? तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे बघा, यापैकी नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही ज्या काही 3 गोलमेज परिषदा झाल्या त्या तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे यापैकी नाही. तर मित्रांनो या तिन्ही गोलमेज परिषदा ज्या आहेत त्या इंग्लंडमधील लंडनमध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. इंग्लंडमधील लंडनमध्ये. ठीक आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पोलीस भरतीत असा देखील विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता? तर आपलं उत्तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते? तर मित्रांनो या ठिकाणी यंग इंडिया या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते. ठीक आहे. लक्षात ठेवा यंग इंडिया हे महात्मा गांधींचे मुखपत्र आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा, रास्त गोफ्तार हे कोणाचे मुखपत्र आहे? तर दादाभाई नौरोजी. जनता हे कोणाचे आहे? बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. महाराष्ट्र धर्म कोणाचे आहे? तर विनोबा भावे यांचे आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे यंग इंडिया महात्मा गांधी. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC. ठीक आहे. MIDCची स्थापना कधी झालेली आहे? 1 ऑगस्ट 1962ला झालेली आहे. 1 ऑगस्ट 1962ला. ठीक आहे. मित्रांनो आता बघा काही अजून ज्या काही अशा संस्था आहेत त्या थोड्या आपण कव्हर करून घेऊ. बघा या ठिकाणी 19 ऑक्टोबर 1962ला कोणती संस्था स्थापन झाली होती? बघा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ. काय? महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यालाच बघा MSSIDC ची स्थापना 19 ऑक्टोबर 1962ला झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 एप्रिल 1962ला बघा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ यालाच MSFC असं म्हटलं जातं. याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1962. ठीक आहे. तारीख लक्षात ठेवायची. आपलं मूळ उत्तर आहे MIDC 1 ऑगस्ट 1962. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित चुकीचा पर्याय कोणता? महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर पोलीस भरतीत प्रश्न विचारला जातो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण हा प्रश्न कव्हर करून घेत आहोत. तर बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये आपण चुकीचा पर्याय ओळखायचा. तर बघा या ठिकाणी यापैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण मित्रांनो तिन्ही पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. तर बघा 2021चा जो काही महाराष्ट्र भूषण आहे तो आशा भोसले यांना देण्यात आलेला होता. 2022चा जो काही महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर बघा 2023चा जो महाराष्ट्र भूषण आहे तो अशोक सराफ यांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मित्रांनो पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आला? महाराष्ट्र भूषण पहिला कोणाला देण्यात आलेला आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ज्या वर्षी पहिला देण्यात आलेला आहे त्याच वर्षी या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. तर पहिला कोणाला आणि कोणत्या वर्षी दिला ते कमेंट करून सांगा. हा तुमच्यासाठी मित्रांनो होमवर्क असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा 2022मध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता? तर मित्रांनो 2022मध्ये बघा एकालाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. त्यामुळे यापैकी नाही आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो लास्ट 2019ला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा डायरेक्ट 2024ला देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. 2019ला 3 जणांना देण्यात आला होता. आता 2024ला 5 जणांना देण्यात येणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे 2020, 21, 22, 23 यावर्षी कोणालाही भारतरत्न देण्यात आलेला नाही.
त्यानंतर प्रश्न आहे बघा, हवेमध्ये 0 अंश सेल्सिअस तापमानास ध्वनीचा वेग किती असतो? 0 अंश सेल्सिअस तापमानास ध्वनीचा वेग किती असतो? महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत मित्रांनो. तर 0 अंश सेल्सिअस तापमानात बघा ध्वनीचा वेग असतो 332 मीटर प्रति सेकंद. बघा मूळ उत्तर आपलं काय असणार आहे उत्तर? 332 मीटर प्रति सेकंद एवढा वेग असतो 0 अंश सेल्सिअस तापमानामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, जर प्रश्न विचारला कक्ष तापमानात ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? कक्ष तापमानात तर बघा 340 मीटर प्रति सेकंद एवढा वेग असतो कक्ष तापमानात आणि 0 अंश सेल्सिअस तापमानात 332. ठीक आहे. तर मित्रांनो, या ध्वनीच्या वेगावर नेहमी प्रश्न विचारले जातात, तर या ठिकाणी सर्व आपण कव्हर करून घेऊया. बघा ध्वनीचा वेग हा बघा वायूपेक्षा द्रवामध्ये जास्त असतो. ठीक आहे, लक्षात घ्या, वायूपेक्षा द्रवामध्ये जास्त असतो आणि द्रवापेक्षा स्थायूमध्ये जास्त असतो. ठीक आहे, वायूपेक्षा द्रवात आणि द्रवापेक्षा स्थायूत जास्त असतो. जर सर्वाधिक विचारलं तर स्थायूमध्ये असतो. ठीक आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? स्थायूमध्ये असतो. तर मित्रांनो, स्थायूमध्ये जर विचारलं कोणत्या गोष्टीत स्थायूमध्ये सर्वाधिक असतो, खाली ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला, लाकूड वगैरे काय असे लाकूड, तर त्यामध्ये बघा काचेमध्ये स्थायू या प्रकारामध्ये काचेमध्ये सर्वाधिक वेग असतो ध्वनीचा काच. ठीक आहे. त्यानंतर बघा धातूमध्ये जर विचारलं सर्वाधिक वेग असतो तर लोखंडात बघा लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो लोखंड. ठीक आहे. द्रवमध्ये विचारलं तर समुद्राच्या पाण्यात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो समुद्राच्या पाण्यात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा वायूमध्ये जर विचारलं तर हायड्रोजन या वायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. ठीक आहे, सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. ध्वनीच्या हवेतील वेगाचे जे काही सर्व प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते ते कव्हर करून घेतलेले आहेत. आपलं मूळ उत्तर आहे बघा 0 अंश सेल्सिअस तापमानास 332 मीटर पर सेकंद एवढी स्पीड असते ध्वनीच्या वेगाची. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, इंद्रधनुष्य हे बघा प्रकाशाच्या अपस्करणाचे उदाहरण आहे. प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला साबण कारखाना खालीलपैकी कोठे सुरू झाला होता? तर मित्रांनो, भारतातील पहिला साबण कारखाना हा मिरत या ठिकाणी सुरू झाला होता. मिरत आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, इंडियन प्रीमियर लीग 2023ची विजेता व उपविजेता यांची योग्य जोडी कोणती? मित्रांनो, IPL किंवा जे काही मोठे खेळ असतील त्यांचे विजेता व उपविजेता दोन्ही आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर बघा इंडियन प्रीमियर लीग 2023 म्हणजेच IPL 2023ची विजेता व उपविजेता जोडी कोणती आहे? तर बघा विजेता आहे चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेता आहे गुजरात टायटन्स. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, CSKGT. चेन्नई सुपर किंग्स विजेता, गुजरात टायटन्स उपविजेता. ठीक आहे मित्रांनो, 2022चा विजेता विचारलं तर बघा गुजरात टायटन्स हे योग्य उत्तर असणार आहे. 2023चा चेन्नई सुपर किंग्स. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? मित्रांनो, तुम्ही स्थापना हा प्रश्न पाहिला असेल तर बघा या ठिकाणी कायदा कोणत्या वर्षीचा आहे असा हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI अधिनियम हा जो आहे तो 1934चा आहे. 1934. ठीक आहे. RBI अधिनियम 1934 द्वारे RBIची स्थापना झाली. कधी? 1 एप्रिल 1935ला. 1 एप्रिल 1935ला झाली. ठीक आहे. कोणत्या अधिनियमाद्वारे? RBI अधिनियम 1934. ठीक आहे. RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. बघा 1 जानेवारी 1949ला. 1 जानेवारी 1949ला RBIचे राष्ट्रीयकरण झाले. ठीक आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ
सर ऑसबॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे. तर जर विचारले पहिले भारतीय गव्हर्नर तर बघा CD देशमुख. पहिले गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर दोन्ही उत्तरे वेगळी आहेत. पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न स्मिथ, पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. आपलं मूळ उत्तर बघा RBI अधिनियम हा 1934चा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे MRF ही कोणत्या देशाची कंपनी आहे? तर मित्रांनो MRF ही जी कंपनी आहे ती आपल्या भारत देशाची कंपनी आहे. ठीक आहे. मद्रास रबर फॅक्टरी असं याचं फुल फॉर्म आहे. मद्रास रबर फॅक्टरी याचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे विराट कोहली. ठीक आहे. ही आपल्या देशाची कंपनी आहे. तर मित्रांनो आता या झालेल्या प्रश्नांची आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून ही उत्तरं तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट होऊन जातील. ठीक आहे. तर बघा प्रश्न पहिला होता बघा विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? योग्य उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष. पर्याय क्रमांक D. त्यानंतर प्रश्न आहे बघा कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हटले जाते? तर बघा पर्याय क्रमांक A वर्धा व वैनगंगा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1844. पुढील प्रश्न आहे सुप्रसिद्ध रांदा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D प्रवरा. त्यानंतर प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले? योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर 1927. पर्याय क्रमांक B. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित नव्हते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A यंग इंडिया. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 1 ऑगस्ट 1962. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कारांसंबंधित चुकीचा पर्याय कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे 2022 मध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे हवेमध्ये 0°C तापमानात ध्वनीचा वेग किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 332 मीटर प्रति सेकंद. त्यानंतरचा प्रश्न आहे इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B प्रकाशाचे अपस्करण. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला साबण कारखाना खालीलपैकी कोठे सुरू झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C मिरत. त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग 2023ची विजेता व उपविजेता यांची योग्य जोडी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D CSK GT. त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1934. त्यानंतर प्रश्न आहे MRF ही कोणत्या देशाची कंपनी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C भारत. ठीक आहे मित्रांनो. तर बघा हा आपण या ठिकाणी जवळपास 30 ते 40 प्रश्न आपण या व्हिडिओमधून कव्हर करून घेतलेले आहेत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा हेच प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून दररोज तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या आणि ग्राउंड देखील चालू राहू द्या. धन्यवाद.